नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. एक अशी बातमी जी माध्यमांच्या मधून आज दाखवली गेली नाही, मुद्दाम दाखवली गेली नाही, पण ती बातमी घडली आहे, तेच तुम्हाला सांगायला आलोय. आज नागपूरच्या कोर्टाने, नागपूर JMFCने देवेंद्र फडणवीस यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे. मधल्या काही दिवसामध्ये एक बातम्यांचं पेव फुटलं होतं की देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात केस चालून विरोधात निकाल लागणार, देवेंद्र फडणवीस अडचणीत येणार, अशा स्वरूपाच्या बातम्यांचं पेव फुटलं होतं. 2014च्या निवडणूक शपथपत्रामध्ये देवेंद्र फडणवीसांनी आपल्यावर दाखल झालेल्या 2 गुन्ह्यांची माहिती लपवली होती, अशा आशयाची तक्रार एक वकील सतीश उके यांनी केलेली होती आणि तीच केस पुढे चालू होती. 5 सप्टेंबरला सुनावणी पूर्ण झाली. 8 सप्टेंबरला तिच्याविषयी निकाल येणार होता आणि या बातम्या माध्यमात देऊन देवेंद्र फडणवीसांची बदनामी करण्याचा आणि ते अडचणीत आलेत हे दाखविण्याचा जोरदार प्रयत्न सुरू झाला होता. अशा मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या कचाट्यामध्ये अडकलेल्या देवेंद्र फडणवीसांना अजून अडचणीत आणण्यासाठीचा हा सगळा प्रकार होता. ॲडव्होकेट सतीश उके कोण आहेत, काय झालंय त्यांच्यासोबत, ते जेलमध्ये का बरं आहेत, त्यांना अटक का करण्यात आली आहे, हे सगळे विषय वेगळ्या चर्चेचे आहेत. पण देवेंद्र फडणवीसांच्या केसचा निकाल आज लागणार आणि फडणवीस अडचणीत येणार, असे देव पाण्यात घालून बसलेल्या माणसांना कोर्टाने धक्का दिलाय. देवेंद्र फडणवीसांच्याकडून 2 गुन्हे निवडणूक शपथपत्रात सांगायचे राहिले होते आणि त्याबाबत नजरचुकीने राहिले आहेत, अशा आशयाचं निवेदन कोर्टामध्ये फडणवीसांच्या धर्माधिकारी नावाच्या वकिलांनी केलं होतं. आमचा फसविण्याचा हेतू नाही अथवा दिशाभूल करण्याचा हेतू नव्हता, तर ते नजरचुकीने राहिलेत असं सांगण्यात आलं होतं. सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, हे 2 गुन्हे म्हणजे आहेत काय? मुळात कोणत्या पोलीस ठाण्यामध्ये FIR दाखल झाला होता आणि त्यानुसार गुन्हा दाखल झाला होता, असं काही आहे का? तसं असेल तर नजरचुकीनं राहणं ही चूकच. पण तसं काहीही नव्हतं. देवेंद्र फडणवीसांवरचा पहिला गुन्हा होता तो अब्रू नुकसानीचा. आणि ही अब्रू नुकसान कशासाठी होती? काहीतरी बेताल वक्तव्य केलंय, बेलगाम भाषा वापरली आहे, बेजबाबदारपणे बोललेत, असं काही फडणवीसांनी केलेलं होतं का? तर अजिबात नाही, अजिबात केलेलं नव्हतं. देवेंद्र फडणवीसांनी एका प्रकरणात सरकारी वकिलाच्या विरोधात तक्रार केलेली होती आणि या तक्रारीच्या मुळे त्या सरकारी वकिलाने खासगी तक्रार न्यायालयात दाखल केली होती. पुढे त्याच वकील महोदयांनी ती तक्रार वापस देखील घेतली. ती केस कोर्टात चालू होती म्हणून दाखवायची राहिली, असं होतं का? वापस घेतली होती. नजरचुकीने विसरून जाऊन अशा तक्रारी होऊ शकतात, दाखल होऊ शकतात आणि लिहायच्या विसरलेल्या जाऊ शकतात. कोर्टाने हाच मुद्दा अधोरेखित केलाय की फसविण्याचा हेतू होता का हे लक्षात घेतलं पाहिजे, त्यामुळं ते जाणीवपूर्वक ठेवलंय असं अजिबात नाही. केस क्रमांक 2, नागपूरमधल्या झोपडपट्टीच्या विषयातला हा प्रश्न होता. नागपूरमधल्या एका झोपडपट्टीच्या जमिनीवर स्वतःची मालकी सांगणारा एक व्यक्ती निर्माण झाला, ज्याने ही झोपडपट्टीची जागा माझ्या मालकीची आहे असं सांगायला सुरुवात केली. शेकडो लोक राहत असलेली झोपडपट्टी उठणार हे लक्षात आल्यावर त्या काळात नगरसेवक असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी या विरोधातला संघर्ष सुरू केला. झोपडपट्टीच्या जागेवर जिथे कुठे झोपड्या बसलेल्या आहेत त्या सगळ्यांच्या बाबत त्यांना त्यांची मालमत्ता कर आकारणी व्हावी आणि त्यांची नावं लागावीत, यासाठी फडणवीस आंदोलन करत होते, संघर्ष करत होते. या संघर्षामुळं अशीच एक खासगी तक्रार दाखल झाली न्यायालयामध्ये आणि देवेंद्र फडणवीसांच्या विरोधामधली ही तक्रार होती की हे या जमिनीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतायत किंवा लोकांसाठी करतायत, आंदोलन करतायत, हस्तक्षेप करतायत वगैरे. पुढे उच्च न्यायालयानं हीच तक्रार फेटाळून लावली, म्हणजे रद्द केली. म्हणजे पुढे उच्च न्यायालयाने रद्द केली आहे.
दोन्हीही तक्रारी या खासगी तक्रारी आहेत, FIR मध्ये नोंदवलेल्या नाहीत. अशा दोन्ही तक्रारीचा बाऊ करत सतीश उकेनी याबाबतची केस न्यायालयात उभी केली आणि देवेंद्र फडणवीस अडचणीत येतील हे बघितलं. झालं काय? झालं काहीच नाही. यावर मोठा खल झाला. 2014ची निवडणूक संपली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले. दुखणं ते होतं. काय अनेकांना अनेक प्रकारची दुखणी आहेत. देवेंद्र फडणवीस असून मुख्यमंत्री होतात, 5 वर्ष टिकतात. ते शिवसेनेला धक्का देतात, ते राष्ट्रवादीला धक्का देतात. मुळात आपल्या विरोधी पक्षाला धक्का देण्याचं, धोका देण्याचं खरं कौशल्य शरद पवारांच्याकडं, त्यांनीच ते करायला हवं. मग शरद पवार ज्या कौशल्याने राजकारण करतात, त्या कौशल्याने देवेंद्र फडणवीस नावाचा एखादा व्यक्ती राजकारण करतोय, ही अनेकांच्यासाठी पोटदुखी होती. प्रचंड पोट दुखायला लागलं होतं. आणि त्यातूनच अशा काही लोकांना जाणीवपूर्वक नियुक्त केल्या गेलं. सतीश उकेनी तर या काळात देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात अगदी घरातल्या लाईट बिलाच्या तक्रारी केल्यात, खर्चाच्या तक्रारी केल्यात, अनेक तक्रारी केल्या. त्यातलीच ही एक होती. आणि त्याचा निकाल लागणार, फडणवीस अडचणीत येणार, अशा आशयाचा जो गवगवा केला गेला होता ना, तो गवगवाच या निमित्ताने शांत झालाय. म्हणजे आधी फडणवीसांच्या केसचा निकाल लागणार अशा आशयाच्या बातम्या सगळ्या माध्यमांनी दिल्या आणि फडणवीसांचा जीव टांगणीला लागल्याचं दाखवलं. पण जेव्हा कोर्ट त्यांची निर्दोष मुक्तता करतं, फसविण्याचा हेतू होता हे तक्रारदारांनी सिद्ध करावं असा आदेश देतं, तेव्हा मात्र अनेकांची दातखिळ बसते. बोलावं वाटत नाही, सांगावं वाटत नाही. कुठला कॅमेरामन जाऊन तिथे जाऊन बातमी करत नाही की असं झालंय. कोणी बाईट घ्यायला जात नाही, कोणी काही करायला जात नाही. आणि समजा केलीच आत्ता लाजून बातमी, तर अशीच करतील की न्याय व्यवस्था सुद्धा भाजपची बटिंग झाली. दुसरं काय करणार ना. हेच या माध्यमांना मला सांगायचं आहे. बाबांनो, तुम्हाला लोकांनी बघणं सोडून दिलंय ते याच वृत्तीमुळं, वाचणं सोडून दिलंय ते याच वृत्तीमुळं. तेवढ्याच तत्परतेनं ही बातमी दाखवली असती तर बरं झालं असतं. नमस्कार.